छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरीची संख्या खूपच वाढलेली आहे, असं का सांगतोय मी शेवटपर्यंत वावला. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या आपल्या मिनी ब्लॉग. तर आमचं सकाळी प्लॅन झालं की आम्ही भद्रावतीला जायच्या पहिले आमचं प्लॅन झालं की पहिले नाश्ता करून जाऊ, मग जाऊ भद्रावती. मग नाश्ता करण्यासाठी निघालो होतो कॅनोटला. मग कॅनोटला आल्यावरती नाश्ता ते सगळं झालं होतं. मग गाडीकडे आल्यावरती पाहत होते हा मुलगा नाही गाडीवरून हालायचं नाव घेत नव्हतं. त्याला 10 रुपये होतो, त्याला खायला देत होतो पण ते तरी घेत नव्हतं. मग त्याने हळूहळू आपल्या रितेश भाऊच्या नाही का खिशात हात टाकू होता फोन चोरी करायसाठी. त्याला मग आम्ही पोलिसात धाक दाखवलो फोन लावून, तेव्हा तो नाही का बाजू सर. तर तुम्ही कॅनोटला आल्यावरती अशा मुलाकडून सतर्क. मग भद्रावतीला निघालच होता. आता रस्त्याने जाताना एवढं पाणीचं डबकं साचलं होतं. आता याच्यात नाही जायला भीती वाटत. मग कसं तरी गाडी काढली, मग निघालो. आता तुमच्यातून कोणाला माहिती आहे पूल. मग आता आम्ही भद्रावती आलोच होतो. मग भद्रावती पोहोचल्यावरती नाही दर्शन नाही एकदम भारी झाली आणि गर्दी नव्हती. आज जेव्हा आपण भद्रावतीला येतो ना, इथं आल्यावरती पॉझिटिव्ह एनर्जी आणि एकदम शांतता वाटते. मंदिराच्या बाजूला फिरता मला विचार आला की नाही का मारुती राणी निद्रा अवस्थेत कावर झोपलेली. तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पटकन आपल्या या व्हिडिओला नाही का जय भद्रा लिहून पटकन कमेंट करा. तर मी नेक्स्ट पार्ट याच्यावर बनवणार आहे, तर तुम्ही नक्की. आणि अजून तुमच्या भावाला फॉलो नसेल करत तर फॉलो करून घ्या. चला तुम्हाला भेटतो उद्याच्या ब्लॉग मध्ये.